या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. कीर्तनबाई होळीचा होळीचा, कीर्तनबाई होळीचा होळीचा. हे जाबे बात लगी कोणा माझ्याच लागा खालीला येऊ नको जाबे गपकी. बात लगी काही काय येडबीड आहे काय रे? कुत्री बघत्यात लागा तिकडून आणि काय येडबीड लागलं काय? बात लगी कोणा लागा ह्याला काय झालं? जाबे अय जाबिया अय कातडे उठकी लागा आला का खाला झाला काय येऊ लागा कोण्या बघितलं नाही ना? हो सरपंचकडच येतोय काय? आय 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 नेमका सरपंचाला घ्यायला गावड गाड्या. अरे काय अरे हो का हो सरपंच? हा काय बसलाय? काय नाही बसलोय बाकडाव मस्त पैकी आपलं निवांत. बाकडा सोडून इकडे अलीकडे कशाला बसलाय? हो ते इकडे बसले की ते कुत्र भोगतय म्हणून काय सरपंच सांगायचंय माझी अवस्था. कुत्र्याला द्यायची दिवस आले काय? हो. चालेल चालेल चालू दे तू. बसा की आपलं बसलो असतो गप्पा मारत. तुझ्याशी गप्पा मारायला मला वेळ नाही. बर चालतंय मग चालतंय हाय. हे जाबे उठ हे उठ की अरे तसं करू नाही काय किती हाणाय तुला का मी तुला आयला जाब्या काय खालाच झाला का काय? ह्याला पोत्यात तू पोत्यात त्याशिवार नाही एवढ्या ठेवायचं. यायला एवढ्या हलक्या काळाचं असं मी वाटलं. काटाडे पहिला दवाखान्यात न्यावं लागेल. हा असा हो तर सगळं गाव मागं लागेल. मोठा उद्योग झाला ह्या जगाने खेळ केलाय. अरे अरे का हो सरपंच काय चालवलंय? कुठं काय तवा मी एकटाच आहे. ते काय पोत्यात पोत्यात वय हालतंय की वळावळा करतंय काय? बरं बंगाराव म्हातारीने दिलंय थोडं म्हणले एकूण. उघड उघड तू ठेव खाली खाली ठेव. बरं कशाला येतो की जाऊन हालतंय की सारखं? हलतंय मग काय वळवळत आहे आत? नाही राव काय हलतंय? अहो नाही काय बंगार आहे. उघड उघड ते आधी उघड बरं ते काय उघडतो सरपंच? अरे जब्या हा उद्या स्वतः सरपंच. मग त्याला पोत्यात घातलंय कशाला? अहो त्याला थंडी ताप आलता म्हणलं असं जाताना वारं लागन म्हणून घातला पोत्यात. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा पेशंटला असं नेतात का दवाखान्यात? जबा बाळा ये बाहेर. एकी कातड्या बाहेर. अहो काय झालंय सरपंच? ती पडलाय. अरे अरे मरल ना ते. अहो बेशुद्ध पडलंय कातड ही. अरे मग त्याला असं करतात का? एक काम कर ते माझा जुळा भाऊ आहे यारला का उठकी बाळा आता तरी तुला बिस्किट पोडा देतो. काय सांगतोय? त्या बाजूच्या गावामध्ये माझा जुळा भाऊ आहे डॉक्टर एक. त्याच्याकडे घेऊन जा पाटकीने घेऊन जा. अहो ते ठेस कुळून पडलं. नाही ना उचल त्याला उचलून नाही असं उचलून नाही. आता पायाच्या काड्यान पोटवाड्या झाला येऊ उचलता उचला ना राव मागाच्या धरणं उचल. अयो अहो हाला नाच पायात ना जर हा जा घेऊन. नीट ने रिक्षा कर ना. काय जायला थांबा जरा भावाला फोनच कर. हा श्रीमंत. हा सरपंच भाऊ काय चाललंय? अरे लय पेशंट आहेत. पेशंट आहेत लय आहेत का? हो ना लाईन लागली. लाईन बरं एक काम कर ते आमच्या गावातला एक पेशंट पाठवलाय अर्जंट. त्याला चेक कर सगळा व्यवस्थित. हो 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 करतो की करतो. हां ओके.
हाय 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 रक्षाबंधन मात्र चांगलं झालं बरं का. तायडी बी खुश झाली. लय दिवसात न गेल तू आयला हरियाला न्यायला पाहिजे होतं पण जाऊ दे आता. काय चिकन न्यायचं होतं पण ते जायला दुकान बी बंद दिसते. अवघड झालं का. जाऊ दे बघू परत. लका हे हर्या हर्या का कोण आहे. लका हर्या जब्याला घेऊन कुठं चाललाय. लका हर्या अवघडच काम आहे. अरे हे तो गुरांचा दवाखाना इकडं कुठं घेऊन चाललाय. कुणाची काय अरे हर्या हर्या आता गुरांच्या दवाखान्यात. हर्या हर्या अरे थांब केला का. कोण अरे लका मी आलोय ना का लगा ना. अरे काय हे काय चाललंय. अरे या जेब्याचा झालाय खोटाना बाबा. अरे अरे दमाने लगा. हो 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 अरे ह्याला लावली कांसुलीत माग सोडून हा बेशुद्धच पडलाय. म्हणलं आता या असा तसा नाही नीट व्हायचा. हा मग डॉक्टर की त्याला. हे काय डॉक्टर कडे जाता घेऊ की गाठ आपण. अरे या गुरांचा दवाखाना आहे का. ह्यो माणूस आहे का कोण आहे का. गुरांचा दवाखाना आहे का. असू दे की काय फरक पडतोय गुरांचा असला. अरे चांगलं का माणसाचा दवाखाना 4-5 गावात पडल्यात ती सोडून तू इकडं मग. अरे असू दे मरू दे चल डॉक्टरची गाठ घेऊ. माझा ऐक. अरे का अरे लका काहीतरी कुठाना होईल का. काय नाही चल तू. अवघडच आहे का. डॉक्टर साहेब ती सकाळी घेता विजिटला गळती उठली का. येतो पण काय उठलीच आहे. तिला सरांना वगैरे यावं लागणार आहे बरं का. तर परत जाऊन बघूया आपण. ठीक आहे परत मी काय करतो दुपारी वाटलं जाऊन चेक करतो. फोन अलीकडे काय करायला माहिती डॉक्टर शेतकरी लोक जनावरांची ज्यादा काळजी घ्यायला लागली. काय खात्यात काय आपल्याकडं पेशंटच यायला लागली. जनावरांवर पेशंट कुठे येऊन झाले ना सध्या. अशी वाटलं फील्डवर बोलवतात ना तेव्हा कुणी येत नाही. काय आता सध्या परिस्थिती डाऊन आहे लोकांची येण्याची इथं. काळजी घ्या डॉक्टरांची त्याच्यामुळे डॉक्टर बोला बोला तुमचं काय म्हणणं. तुम्ही डॉक्टर कोण आहे. ठीक आहे डॉक्टर. हा ती काय झालंय पेशंट आणलंय. लय सिरियस पेशंट आहे. चला चला डॉक्टर चला पटकी. लय सिरियस पेशंट आहे. काय तरी चला लोक सिरियस आहे. चला चला डॉक्टर या या या. कुठे पेशंट. काढा काढा सुईत होता. पेशंट कुठे पण हे काय येतंय. हे काय पेशंट. पाहिला का तुम्ही गुराचा दवाखाना माणसाला घेऊन आला इथं तापसायला का. डॉक्टर साहेब त्याला काय होतंय तेव्हा. म्हशीचं रेड काय करत हे बी. म्हशीच्या रेडकडे दिसतं पण त्याला माणसाच्या दवाखान्यात नाही की बाहेर तिकडे चला पळा. अहो डॉक्टर कशाला तुम्ही ते द्या एखादं इंजेक्शन. पळा 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 थांबू नका इथं. बरं की एखादं. अहो त्याचा डीएनए चेक करा राव. ते 100% गुरांचा माणूस आहे. ती दिसतोय मग जनावरांना पण जनावर माणसा जनावरांनी पण दवाखाना आहे ना जनावरांचा. तो माणूस आहे. खायला म्हणलं घेताय राव ऍडमिट करून. पळा 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 चालायला हाला 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 पळा 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 थांबा काय अजिबात. ए नाऱ्या धर त्याला चल. त्याला एक काटाला एक बेशुद्ध पाडलाय. अवघड काम झालं गाडी. अरे मरणात जडेला काही. अयो लका मोठा उद्योगच झाला. अयो अरे लका हे काय उद्योग केलाय लागा तो. अरे कशाचा उद्योग केलाय तवाला का. त्याला एक झापडला का सण झाले नाही. रोजला का कुत्र्यागत मारतो मी त्याला ना. आज एका झापडीतच पडलं. त्याच्या आईला मोठा उद्योगच झालाय. अरे पण कशाला हाणायचं लाका. तुला कळत नाही बार काय ते कशाला हाणायचं त्याला. लागा 4 दिवस तिकडे गावाला गेलो तू सुखासुखीला का होतो तिकडं. नाही बरोबर आहे. त्याला का ऍडमिट बी का नेलतं का नाही आपण पळू पळू. कोण ऍडमिट बी करून घ्याय ना. अरे गुरांच्या दवाखान्यात माणसं ऍडमिट करून घेतात वय. ते नशीब त्या डॉक्टरने आपल्याला इंजेक्शन दिलं असतं तर काय केलं असतं. अरे मला कसं वाटलं एखादं इंजेक्शन दिलं असतं ना गडी पळायचं लागला असता. मोठं इंजेक्शन असतं ना. नाही तसं दिसतंय ही रेड कागद बरं का. हा पण कसा विषय माहिती का. ह्याला का नाही आता चांगल्या दवाखान्यात घेऊन जा गाड्या. शाना सुरत्या वाघ जरा ही गुरा मरल बिरल उद्योग होईल काहीतरी. मी काय म्हणतोय ना रे. त्याला किती मन सरपण लागल र. अयो अरे काय डोक्यावर विकल पडलं होय. मी गाड्या जातो गाड्या तुझं तू बघ गाड्या. आपल्याला जमणार नाही. अरे काय मेला बिलाय वेळेला का म्हणलं लागेल सरपणान. काय काय बोलतोय का. विषय संपून कुठं ह्या दवाखान्यात पळव त्या दवाखान्यात पळव. अरे येड्यागत करू नका का. तुला मी काय करतो माहितीये का. त्याला उचलून दे तू चांगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात घेऊन जा. मला आलाय का टाळला का तिकडं गावावर ना आता चालतो म्हणलं काहीतरी चांगलं आहे काय भेटल. हे असला उद्योग करून ठेवलाय तू. चल चल तुला उचलून देतो. तू चल की माझ्या बरोबर.
हरला का तुम्हाला दानाला देणार आहे नको का कशाला वरती उचलून दे मी निघतो काय आता मी उद्या केलाय त्याच्यामुळे अरे वा पेशंट आलं वाटतं. डॉक्टर साहेब झोपवा 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 त्याला. राम राम. सरपंच भाऊने पाठवलंय का? हो त्यांनीच पाठवलं यावं डोक्यावर पडलाय जरा काय पेशंट. झालं त्याला नक्की? अहो ते डोक्यावर पडलं अचानक होय. बेशुद्धच पडलं या. अरे यार पेशंटचे हालत एकदम गंभीर दिसते. नाही पेशंट गेले तर जमाय पण बघा काय झालं तर. हा हो डॉक्टर अहो केवढी सोय आहे. अरे माणसाचा आहे. होय उगत मला काय म्हणायचंय हा ही दवाखाना तुमचा दवाखाना असल्यागत वाटणार राव. इकडून 4 पत्र लावल्यात माग 2 पत्र. ए हा काय नाव आहे रे तुझं? माझा हर्या. तू जरा माझ्या डोक्याचा गोविंदा करू नको. कन्फ्युज करते तू. अहो एक तर अर्ध पेशंट गेलं. चल ते पहिले बघू. हा बर इंजेक्शन देताय का? इंजेक्शन दिल्याशिवाय कसं रे? अरे हे काय लोखंडाचं बनवलं का रे? अहो लय ओढून धरलंय त्याने लय कडक. हे ज्या ब्यारा सैल सोड केला का एवढं कडक असतं वेळेला का दगडागत. अरे हा ले काय हे सुई सुद्धा जाईना. ए अहो त्याने ओढून धरलंय. बॉडी टील बॉडी पेक्षा भारी झाली तुझी. अवघड काम आहे बाबा हे असल्या पेशंट. डॉक्टर द्या की एक इंजेक्शन. हे आपल्याच्यानं काय होणार नाही बाबा. हे असला पेशंट काय होणार नाही. ते भाऊला सांगतो ती मेलय पेशंट जाऊन दे. अहो पण एवढं कडक केलंय काय काळा माझं. होय हा अहो मी बी पहिलं डॉक्टरांच्या हाताखाली जायचो राव नर्स म्हणून. माझा आहे का थांबा. अरे तसं करता येणार नाही. थांबा थांबा. ए अरे काय पण करू नको. हा अहो अरे बघा बघा कसं पेशंट जाग्यावर आलं. चल वट नीटच झाला. मी म्हणलेलं का नाही आपलं सोयस. अरे सुई जाऊ द्या राहिली बघू तिथंच राहिली या. खोडली सोय. अरे गदड्या हा काय नाव म्हणलं तुझं? माझा हर्या. ह्या देहाला हर्या म्हणते अख्खं गाव. हर्या. अरे पण ह्या 2 सुयाचा हिशोब मला द्यायला लागतो हो. देऊन टाका की. एक काम कर. हा असा हिशोब लागणार नाही. बर सकाळी पेशंट ह्याला जाईल ना हा त्यावेळेस सुई आठवणीने घेऊन यायची. पडल्या हायला पेशंटला गोळ्या बिळ्या देता लिहून का नाही. हो जागा झाला नाही आता. अरे हे डॉक्टर माहिती आहे ना एका इंजेक्शन मध्ये दुरुस्त. गोळ्याची आवश्यकता नाही. जेल झाली असती राव. डॉक्टर साहेब मला लय उपकार झालं. इकडे रे होता खाली. त्याच्या घरी नेऊन सुटतंय. एक खाली वाळा काय असं करतय. त्याला तापसावं एकदा. असं का करतय. अरे कसलं पेशंट आणले तू? अहो इंजेक्शन कसलं होतं ते. अरे उठून बसवायचं होतं ते. तेवढं काम झालंय. आता एक काम कर. हा ह्याला आहे ना ह्याच्या डोक्यावर मेंदू बहुतेक जागेवरनं हल्लाय. बर त्यामुळे आता ह्याला काय करायला लागेल हा. थोडं जुन्या आठवणी त्याला आणून दे. जुन्या का? तरच हे दुरुस्त होईल. नाहीतर माझ्याच्यानं आता दुरुस्त नाही होणार. अहो ते तुमचं काय टेटस्कोप आहे काय ते वडण लावायला लागलं. तुला इंजेक्शन करतो अजून. त्याला मी नेतो डॉक्टर. बरं झालं कसा तर झालाय नीट. येतो फेव देतो उद्या त्याला. अरे फीस
एक तर एक पेशंट आला ते बी फीस नाही म्हणतं. काय हेच माझं काम भारी आहे. सरपंच सरपंच अरे अरे झोप लागली काय? अरे वा 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 इथं साईडला असावं. जब्या झाला का दुरुस्त? कशाचा राव अर्धवट दुरुस्त झालाय तो. अर्धवट म्हणजे? अहो तुम्ही तुमच्या बंधूंकडे लावलं. हा एक नंबर डॉक्टर होतं. काताड्याने त्यांच्यावर अक्कलच घालावली. काय बरं काय झालं? अहो इंजेक्शन करताना वाय सैल सोडायचं दगडागत राव कडक केलंय. 3 सोया मोडल्या ह्या काताड्याने. नुसतं थोबाड बघत होतं इकडं तिकडं. अरे लोकांच्या ढेऱ्या सुचते तू पाठीमागणं सुचलाय वय. अरे लका सरपंच आहे तुला काय तुम्हाला थोडं बघ ना काय टाळू हानीन. ह्याचा काय फ्यूज बिऊज गेलाय का हो एखादा? नुसतं इकडं तिकडं असं कावऱ्या बावऱ्या होऊन बघतोय. बरं पण आता काय करायचं म्हणले डॉक्टर? काय करा म्हणले डॉक्टर होय तुमचा बंधू? माझी अक्कल गेली म्हणलं त्याला न्या पुण्या फिण्याला. पण मला काय म्हणायचंय पुणे मुंबई रस्त्यावर आहे का नाही आपलं त्यांना घनवट डॉक्टरकडे नेऊ ह्याला. ह्या का तडाख्यातच नीट होईन एका इंजेक्शनात. अरे तुला काही येडबीड लागलं का ते सारखं? का हो? अरे ती डॉक्टर आहे ती जनावराचा डॉक्टर आहे. हो असू दे की पशुवैद्यकीयच आहेत पण शिव नाही तरी जनावरात दिसतंय की काय हे म्हणून तो पशुचा डॉक्टर आहे. ह्यो काय पशु आहे का? पशुच हे आणि अहो त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती काय? अरे गपकी गप आहे. घनवट एखादी गाय जर फासाटलेली असली आणि घनवट डॉक्टर जर शिरलं ना गोट्या पिट्यात गाय डायरेक्ट उभा राहते या बिगर इंजेक्शनाचे. हे दुसऱ्या मिनिटाला सगळी माणसं ओळखीने कशाला दाढीचे वाटते ज्यावेळेला त्याला पायाखाली घेऊ का म्हणजे वाईट त्याला ते त्याचं बघ काय करायचं माहिती आमरे देता. हे असले जे पेशंट असतात का नाही जसं जरा डोक्यावर परिणाम झालाय आठवत नाही ना त्याला पाठीमागचं. हो हे गप तर अशा नाही ना थोडासा वेळ द्यायला लागतो. किती वेळ म्हणजे त्यांना ज्या मागच्या गोष्टी आहेत कुठं बी काय हात घाल नको ना. मला तर वाटतंय सरपंच हे पायाखाली घेतला ना काताडा 100% नीट होता. तुम्हाला मिळतो हो म्हणा. अरे ऐक तर ह्या लोकांना आहे का नाही अशा पेशंटना त्यांचे जे मागचे घडलेले काही प्रसंग आहेत ना ते त्यांना असे सांगायचे असतात आठवण करून द्यायचे असतात. त्यांना ते आठवणीत आले पाहिजेत तेव्हा त्याच्या त्या बुद्धीला जरा चालना मिळेल आणि तो ह्यातनं बाहेर येईल आजारातनं. जबे यार हे सरपंच आहेत आपलं. मी हऱ्या ओळख केला का माणसं खर्च करा आहे का रुपया? अरे हऱ्याला का मी दाढी कायची वाटतोय तू? ह्याला आता कुठंतरी ती इलाज कर तूच की इलाज कर आता. काय माहिती आहे का ह्याला जरा जुन्या गोष्टी मागे देत्यान झनाटा ठेवून तुला येडा बिडा झाला काय? माझ्या डोक्याला वैताग झालाय राव मोठा याचा. सरपंच मला काय म्हणायचंय संगी आहे का नाही संगी संगीकडेच नाही हो का ह्याला? तिचा आवाज जरा गुणगुण गुणगुण ह्याच्या कानात करत असेल शेम. हे तुला चांगलं आठवलं बघ. ह्याला तिच्याकडेच नाही तिच्याकडे नेतो. ती जर म्हणले ना हे फोड उठ्या जाग्यावर येत असतो यो 100%. म्हणजे तू सरपंच मला तर आता निस्तारावं लागेल. संगी डॉक्टर कडेच नाही तिला तिकडेच नेतो. काय होतंय ते कळवतो मग. काय दुरुस्त झाला काय यायला हे गावामध्ये आहे का नाही एक एक नवीनच काहीतरी चमत्कार असते. ह्या लाईटीला सुद्धा आता जायचं होतं. कसं दळण बिळण करावं नीट अवघडच झाले. सगळे डोळं आता फोडावं लागतील तुला. झाब्या दादा बस र बस. काय करणार? अरे काय मांडी बसतो काय किरडीवाल्या? हे सांगे कला आता घालती त्याला. अरे मग मांडी बसतोय काय तो? का लगेच मांड्यावर बसला का काय त्यो? मग काय दरबार पुढे येऊन बसतोय माझ्याकडे गेला. त्याचा फ्यूज गेलाय नको दाटवट खाऊन चौतुळ. ए बस बाबा इथं माझ्या बस मांडीव पण तिच्या बस नको. काय झालंय ह्याला असलं काय येडवाणी करतोय काय बन? अगं तीच खेळ झालाय. काय झालंय माहिती का? सकाळी आलं माझ्याकडे लाड बर आणि लागलं गाणीन फिनीन म्हणाय. घेऊ नको की एवढीच आहे तर बाजरी. नाही माझा ऐकणार रे का तिथंच वाच करणार रे? अगं मी सांगाय चालू केलं. बरोबर सांग. ती माझ्याकडे आलं. माझ्याकडे आल्यानंतर लागलं गाणीन फिनीन उड्या माराय. म्हणजे तू कधी आधून मधून तुला झटका आल्यावर कशी तू बी अडवाणी करते? ए बाबा मी झाली चांगली शांत बस झाली पण गोळी बिळी हुकल्यावर करतेच की तशी. तसं कराय हुक दाढी खाजावतोय. दाढी तरी आहे का तुला खाजवायला? येड आहे काय? आणि मग ती माझं हल्लं डोकं तुला खाली एकदा धनाटा टाकलेला. बर तिला फिरवून हाय असं गेलं डोक्यावर. अयो येड आहे काय रे तुझं?
जरा. उपट हा धर उपट सगळी. अरे काय यार लागले का काय तुला? चांगले दोन माणसं बोलतात ना. अरे जरा ऐकून घे की येड्यावाने काय करतोय असं? मग पुढला ऐक. ते गेलं डोक्यावर हाय असं पडलं असं बेशुद्धच. असा उरा उचलून नेला त्याला काताड्याला दवाखान्यात. तिथं 3 सोया मोडल्या डॉक्टरच्या त्याने. देवा अरे तुला बी कळत नाही कर हा दुसऱ्याच्या लेकराला असं मारू नाही. अगं मग कशा बी नसतात का? तुझी एक गोळी हुकलेली तेव्हा तू कशी बी येड्यावर करायची? अगं तुला काय अकलीचा भाग आहे का नाही ग संगे? ती येड या त्याला कळा ना ती काय करताय ती त्याच्याकडे कशाला लक्ष देते? अरे पण मला एक गोष्ट सांग त्याचा आई बाप जर तुझ्याकडे आलं तर केवढ्यात पडेल सांग बरं. आता त्याच्यामुळे तर मी तुझ्याकडे आलोय ना. मी गेलो तू सरपंचाकडं. सरपंच काय म्हणलं सरपंचांना म्हणलं की त्यांच्या भावाकडे त्यांनी दिलत कॉन्टॅक्ट. तर त्यांच्या भावाकडून बी काय ते झालं नाही. बरं काय आमचं लग्न लावतो काय दोघात इकडे टाकतोय बाजरी तिकडे लागले काय रे तुला? आमकी वाईटला का चर्चा चालली खा पण असे उधळू बिळू नको काय. मग ते सरपंच काय म्हणलं माहितीये का? बजरी शांत बस नाही तर एका टोल्यातच आडवा करीन तुला. जाब्या तिला का किलोनी आणते आणि त्यातली तुम्ही मी बाजरी खाल्ल्या उपाची झोपण रती. अरे कुठलं ते डोळ्यान बिळ उठरून बघताय डोळ्या काढून गोट्याच खेळले बांधरा तुला. नाही ना काढ उकर माझं ते घराच्या पुढचं. माझं ऐकणार आहे का नाही का? जाऊ निघून मी का तुमच्या दोघाचं चाललंय? नाही बोल. अरे फरशी काढताय. अरे या डोक्याच्या वाणी काय करतोय तर येतात झालं म्हणतोय का ह्याच्या बरच बोलत बसली आम्ही काय येडं म्हणून बसली वय? नाही बाबा बोल पटापटा. हा बोल. ती सांगतोय त्याला ह्याला काताड्याला न्याला दवाखान्यात तिथं त्यांनी 3 सोया मोडल्या तरी ह्याला गुन्हे आहे ना. कसा तर बेशुद्ध पडलेला उठलाय. सरपंच काय म्हणलं की ती संगीकडे नी. बर आता काय करतोय डोक्यात चलू दे त्याचं. हा चलू दे. हा तसं तीच योग्य आहे. हा जोरात चलू दे. काय झालं माहिती का संगे? ती सरपंच काय म्हणलं त्या संगीकडे नी. संगीचा आवाज वाईज घुमतो कानात ह्यात. साचलेला असला तर जाग्यावर येईन पण कशाचा काय ह्यो आता काय शूटिंग काढतो काय? अरे काय अरे जरा तरी सुधार की बाबा एवढा दोड झालाय. त्याला घेऊ का पायाखाली? मला वाटतंय त्याशिवाय नीट नको बाबा आता त्याची स्मरण शक्ती गेली नाही तर काहीतरी मोडून बेडून ठेवायचं. माझ्यावर आलंय ना त्याच्यामुळे कुठं झाला. काय कर फलटणचा बघ एक दवाखाना आहे चांगला तिथं नाही तर बारामतीला तरी ने बाबा. आयला मोठा उद्योग झाला हे. अरे संगे ओळख की तू वाईट ओळखण्यासारखं काहीतरी सांग की त्याला. तुला बघ एकदा मी मारला होता बघ मी. मारायच्याच गोष्टी कर तुडव दोघाला आम्हाला. अगं नीट बोल की वाईट तोंडाने वाईट चांगलं त्याला आठवण असं. तू बघ एकदा साडी घातली होती ह्याची बायको झाला होता. नांदाय आलता फार. अगं काय आबरू घाला होती अगं संगे. नीट बोल की त्याला कधीला काय चहा बी पाजला होता का नव्हता घरी आणून? तुला बघ मी सरपंचाला तुला जेवाय बोलावलं होतं बघ एक दिवशी. आठवतंय का? अरे बाई पण बघतोयस माझ्याकडे नसतंय येड्यावानी. हे बाळा अरे का कशाला जाव्या मुदाम जर करत असला ना तुला सुट्टीच नाही र. तुझा घाम चाललाय घाम काढलाय माझा. मला असं वाटतंय तुला मारतो का नाही त्याला म्हणून ह्याने येड्याचं ऍक्टिंग बिक्टिंग करत असेल. तसं होय जाव्या तसं नाही ना तू काय करत बाळा. अरे मी हऱ्याला का हऱ्यानी संगी हा येड्यावानी नाही तिकडच बघ काय बघू नको. गोशीवानी तोंडाच्या माझ्याकडे बघितलं ना डोळ्याच काढून गोट्या खेळील बघ. आईला मोठाच कोटाना झाला. दुसऱ्या बायांकडे बघायचंय संगीकडे जर काय पदर आता काय डोक्यावर घेतो काय? बावड बिवड झालंय काय रे? काय करा होईल करंट द्यायचा का ग संगे? येईन का जाग्यावर? मेला दिला तो करंट दिला. होय नकोय मगाची झापडीत ती खेळ झाला. आली होती बाबा त्याला. नाही सोसल का बघ अगोदर डॉक्टरला विचारून. आता काय बघ कधी मारण कुत्र्या घ्यायला हे काय नेतो कोणाकडे तर का घेऊला आता खाली. माझा हल्ल्यावर मस्ताक मग मी लय बेकार माणूस आहे मग उठता नसला काय हो कसलाच. हा अरे एवढ्या तिकडं मारबीर खातोय तरी बाई इथंच बसतोय हे बे काय गायबांना बोडायचं आहे बाई. ही तरी माझी जो बाजरी खाली अध्यक्ष रामराम. काय रे यार काय आणतोय त्याला? आई काय घेऊन आलाय? ती शिळ तुकडं येतं त्याला. कशाला टी शर्ट तुकडं? अहो अध्यक्ष काय झालंय माहितीये का? हा त्याला लागलंय याड. हा हो
येडं झालंय ती. मग तुकडं कुठून आणलं? अहो विषय काय झाला, सकाळी माझ्याकडे आलं. आता मी आलोय तुमच्याकडं, पदशीर बसलोय, आपली चर्चा होईन नाही होईन ते भाग वेगळा आहे. आलंय लागलं कसं बी नाचाय, जी भिरकून जे टोला जे टाकलं ते डांबरी वच डायरेक्ट बेशुद्ध पडलं. त्याला नेला 2-4 दवाखान्यात बरं का, पण ते काही नीट झालं नाही. मग हे तुकडे आहेत का नाही, त्याला बसावलेला मागाय तिथं भीक मागाय बसावलेला. तो काय करचे पैसे कुठे मग? पैसे हे तुकडे घालेल पैसे त्याच्यात? पैसे नाही अहो, ह्याचं थोबाड नासक बघून कोण्या रुपया टाकला नाही, नुसतं शिळ तुकडा का कसं करता यार. नको तूच का, त्याला कालवण आहे का त्या थोडं तोंडी लावाय, कसं बी करतंय अध्यक्ष. अरे काय कर माहिती आहे का, लई अडगत करतो याला. लट टाकला तो का असं करतो? तू लाट टाकतोय का मी टाकू मग? नाही नका टाकू. काय झालंय माहितीये का, मी कशासाठी तुमच्याकडे कसं करतोय बघ. अहो त्याला काही सांगितलं मला दे तू. मला काय म्हणायचं अध्यक्ष, ते आता तसं लय भारी दिसतंय, एकदम गोड दिसतंय. एखादा आयुर्वेदिक दवाखाना आहे का? दवाखाना? अरे ती सरपंच आहे का ना आपलं, सरपंचाचं भाऊचं डॉक्टर MBBS झालंय. तिकडून बी निघून आणलं, तिथला फरक नाही. अहो त्याला गुरांच्या सुद्धा दवाखान्यात जाऊन आणलाय अध्यक्ष. काय बोलतोय? हो काहीच फरक नाही. एक औषध यार त्याला एंड्रेल 5 जाग्यावर चांगलंच बोलतो. 5 मिनिट असतो एंड्रेल नाही मग एंड्रेलचं काय घेऊन बसताय. मग अशी नाऱ्याला मी का नाही, नाऱ्याला तर म्हणलं ह्याला किती मन सरपण लागन रे, किती मन सरपण लागन म्हणलं, खकानाच करून टाकू याला. जिवंतपणे जाऊ का काय आला असं माझ्या डोक्यात होतं, पण ते आलं देवाच्या दयाने एका इंजेक्शनावर. पण ते नीट कसं व्हायचं? नीट होईल ना ते नीट. त्याला बसताना तर उठता बुक्के पाहिजेत, तेव्हा ते नीट होईल. ते बी प्रयोग केलाय अध्यक्ष, काहीच फरक पडा ना. मुंडकं सोडून जायचं का बॅट बॉल खेळाय? तसं नको करू. काय कर माहिती आहे का, दवाखान्यात येत नाही त्याला. काय कुठल्या दवाखान्यात, मोठ्या दवाखान्यात न्यावं ते काताला काय नीट वळून वाटत नाही. एक काम कर, की एक त्याच्या किडनीत एक किडनी 10-5 हजार रुपये घे ना कमवून. व्हायला ही कस काय माझ्या डोक्यात आलं नाही अध्यक्ष. किडनी 10-12 लाखाला जात असं, मग डोळा बी इकतो की एका डोळ्यावर जगत की माणूस. काय कर माहिती आहे का, हे गुडघ वाट्या बिट्या सगळं एक त्याचं तू. आणि मग वाट्या ऐकल्या त्यातल्या लिगामेंट बी विकून टाकतो अध्यक्ष. 50 लाखाचा गडी येऊ. त्याला मोकळाच करतो त्याला ना, दिला कर पाक पैसा कमवून. कोण इतर आहे तुला? कोण आहे तेव्हा? त्याचे म्हातारा आहे, पण ती काय एवढं डोक्यात येत नाही. तुला काय जिरवायची सवय नाही का तुला? नाही पण ही बोल तू जिरावतो. नाही अध्यक्ष, हात मोठा आहे, पण तुम्ही आयडिया दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. कोणालाच फुटू नका. तू फोटो नको, सरपंचाला सांगशील. सरपंच एकतर माझ्या वाईटा होई. नाही अहो मी म्हणतो 30-35 लाख आलं का नाही, सोसायटीच्या इलेक्शनला घालवा ना 10 लाख रुपये. काय फरक पडतोय? तुम्ही निवडून येताय, ऊसाने तटाने ताणायची गरज पडणार नाही गावकऱ्यांना. हा काय कसं आहे, खाऊन टाकला का ते खाण्यासाठी. काय त्याला घेऊन जातो आणि मी सांगितलंय तसं कर. एखादा कॉन्टॅक्ट मध्ये आहे का डॉक्टर किडण्या बिडण्या काढणारा? तुझ्याकडे फोन नसेल? माझ्याकडे नाही. घे नंबर हेच. लय झालं बस, नावच कळालं. विशेष करतो, जाऊ का? फक्त कोणाला फोटो नको. नाही हे चल चल, तुला चांगलं ते करून आणतो. नुसतं वजन घेतलंय काताड्याने. चल डब्याला का नीट चाल की कशाला येडेवाणी करतय का, सगळी बघत्यात माणसं. येडे बिडे काय रे आजोबा? तुम्हाला आजोबा दिसते मी. अरे आजोबा वय तू पोरा जा बाबा. आईला का बारकी पोरं कळाना का कुठला फिवून गेलाय तुझा. मोठा अवघडच झालं याचं. कुठला ते काय रे याड लागले का कसलं. तू नको का लोकांना काय म्हणू. तुमचं चरू द्यायला लागलं यार. 5 नंबरचा काय तू भांडा आणखीन काहीतरी. ह्यानी वायताक दिला रे, वायताक दिला. नको करायला रे जाव्याला काय. अरे नीट चाल की, तिकडे कुठं माणसाला ती करतोय. हुबला काय मग अशी लागा त्या बायला लागा याड्यावानी करतोय. तुला काय डोक्यात फरकच पडला. नीट वागला का? ह्या आईला मोठा कोटा नाही लागा. डीपी 1000 व्होल्टेज असं वय.
आत्ता माझ्या डोक्यात टोप पेटली. आता काय करतो यो काताडा खांद्यावर टाकतो डायरेक्ट 2 नंबरच्या नाही तर 3 ताराव देतो फेकून उलटा वर जाऊन थोडं. त्याशिवाय ह्यो किलरच व्हायचा नाही. आता काय झालं? काय करतोय? आला का तू मी बोलत बरा नव्हता? झालोय. हा कधी झालाय बरा? चांगलं झालोय. अरे कुठला बरा नाही झाला? काय नाही अरे झालं? हा? मला काय काय नाही झाले काय नाही झालं काय नाही झालं तुला कळत नव्हतं होय? हा? आता कसा बरा झाला डीपी बघितली चालवर चांगलं झालोय. चांगला कसा झालाय तुला याड लागले ना ये, लाय. चल मी चांगला आहे. तारव झोपवायचा नको, तुला नको. मी चांगलं झालोय. तासभर झोपायचं तिथं चल वाचवा. चल वाचवा. काय वाचव अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं आणि हे इथं लाईटचं? अहो सरपंच 2 दिवस झालं राव ह्याने कुठाना लावला ह्याला माणसाच्या दवाखान्यात न्याला ह्याला गुरांच्या दवाखान्यात न्याला ह्याला राव कसलाच फरक पडा ना. मग आता काय करत होता? माझ्या कसं डोक्यात आलं तर माहितीये का ते 1000 वॅटच्या 3 तार आहेत का नाही तासभर आडवा झोपवायचा म्हणजे जाग्यावीन. हे असलं उद्या ह्याला याड लागलं का ह्याला याड लागलंय तीच कळा ना. अरे मलाही तसंच वाटायला लागलंय तुम्हाला दोघाला याड लागलंय. कशाचं अहो कुठं ना अरे पण मला सांग हा. तू जर असा उपाय केला अख्ख्या गावातल्याचा नंबर लावशील तू. अहो मी का भेट नाही माहिती का हा. ना रे भेट नाही पेत मी असलं कुठं कराय का भेट नाही तुला माहिती का माझ्या माग हाताही सरपंचाचा. काय बोलला? अरे उद्या किती बी करणार कार्यकर्ता एकनिष्ठ अरे हा. कार्यकर्ता लय कार्यकर्ता इकडे बघ बोलावलं का नाही अरे आपला विषय काय चाललंय तुमचं? कसं असतं माहितीये का नार्या पहिल्यापासून उद्योग हारेने करायचं सरपंचाने ते मिटवायचं ही विधी लिखित आहे ठरलेलं आहे. काय म्हणायचं सरपंच बोला 2 शब्द अरे तुम्ही बी. हा लफडी तू करायची करायची हा? आणि टोले अयो अहो सरपंच अयो अहो काय झालं आय, 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 आय. हरामखोर साला. ये तू तुला तू जातोय कुठं बघतो? अरे इकडे तू इकडे नाटक करतो रे नाटक करतो येड लागल्याचं. सरपंच नाऱ्या तो हाऱ्या प्रत्येक वेळेस मला मारतो लात्या खाली घेतो त्याची जिरवण्यासाठी मी ही करत होतो. अरे जिरवाय बसले त्याची तरी कुणाची जिराना तीच गावाची जिरवते तू तिची जिरवाय निघाला. तुला माहिती का? तुला माहिती आहे का? तो मला म्हणला की अक्षरशः तुला जावायला किती माणसाला पण लागल म्हणला. ह्याची तरी अक्कल पाहिजे लागा तुला आणि गावाची बदलाय निघाला तू थोडं तुला का जरा त्याच्या नादाला लय लागू नको गेला असताच भारत. सगळा जरी टाकला ना तरी राख होईल तुझी आणि कसल्या माणसाच्या नादी लागाव का? चल